आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। बेस्ट संपासंदर्भातली हायकोर्टात आता सुनावणीला सुरुवात झाली। आत्ताच्या आत्ता संप मागे घ्या आणि आज संध्याकाळी चर्चा होऊ शकते असं मत आता बेस्टनं व्यक्त केल्याचं कळतंय। 10 मुद्दे सगळ्यांनाच मान्य आहेत आणि राहिलेल्या 10 मुद्द्यांसाठी मध्यस्थ असू देत आणि असं कामगार संघटनांचं म्हणणं आहे अशी देखील माहिती आता आपल्याला कळते। एक महत्त्वाची अपडेट, 9 दिवसांपासूनचा हा संप सुरू आहे। मुंबईकरांचे हाल होत आहेत, पर्यायी मार्गांचा विचार त्यांना करावा लागतोय प्रवास करण्यासाठी आणि हायकोर्टात एकीकडे सुनावणी सुरू आहे। स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। स्वाती, आत्ताचे काय अपडेट्स? खरं तर काल कोर्टाने म्हटलं होतं, कोर्टासमोर मांडलं गेलं होतं की 10 टप्प्यांचा स्तर वाढून सॅलरी वाढवायला बेस्ट तयार आहे। पण कामगार संघटनेने आज कोर्टामध्ये मात्र ते 10 टप्पे जे आहेत त्याच्याऐवजी 15 टप्प्यांची मागणी केली। म्हणजे एक पाऊल त्यांनी मागे जायचा प्रयत्न केलेला आहे। पण त्याचबरोबर इतर ज्या काही मागण्या आहेत त्या मुद्द्यांवर एक कालबद्ध पद्धतीनं साधारणतः एका महिन्याभरामध्ये मार्गे लावले जावेत आणि जे काही संपकरी 30,000 कामगार आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ नये असं कामगार संघटनांनी मागणी केलेली आहे। तर कारवाईचं काय ते बेस्ट ठरवेल असं हायकोर्टाने त्याच्यावर आपलं मत नोंदवलेलं आहे आणि या सगळ्या मागण्यासंदर्भात कोणीतरी मध्यस्थ पाहिजे अशी कामगारांनी भूमिका घेतली। तर निशिता म्हात्रे माजी न्यायमूर्ती यांचं नाव आहे ते कामगारांनी मध्यस्थ म्हणून सुचवलेलं आहे। त्यामुळे आणि त्याचबरोबर ही जी काही चर्चा होणार आहे पुढची महिनाभर किंवा हे जे काही त्यांच्या मागण्यांसंदर्भातलं, तर त्या दरम्यान या कामगारांनी संपावर जाऊ नये असंही बेस्टनं कोर्टापुढे मांडलेलं आहे। त्यामुळे साधारणतः दोन्ही जर बाजू बघितल्या तर असं म्हणायला हरकत नाही, कदाचित आज जी कृती समिती आहे ती बेस्ट संप मागे घेण्यासंदर्भात विचार करू शकते। सध्या तरी बेस्ट कामगार संघटनांकडून कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलं गेलेलं नाही। सध्या कोर्टातच फक्त सुनावणी सुरू आहे। त्यामुळे आता नेमकं सुनावणीनंतर काय होतंय हे थोड्या वेळातच आपल्याला कळेल की मुंबईकरांना दिलासा मिळतोय का। निश्चितच धन्यवाद स्वाती या सगळ्या सविस्तर अपडेटबद्दल। आपण बघतोय लगेच संप मागे घ्या, कदाचित आपण त्यानंतर चर्चा करू शकू अशी सध्या परिस्थिती आपल्याला कळते। 10 मुद्दे या सगळ्या संदर्भात आता स्वातीने आपल्याला माहिती दिली। पण या सगळ्याबद्दल कामगारांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या कुटुंबाची सध्या काय अवस्था आहे याबद्दल थेट आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता वडाळा डेपोमध्ये आहेत। उदय, एकीकडे चर्चांवर चर्चा सुरू आहेत, बैठकांमध्ये खल केला जातोय, अजून उत्तर काही सापडलेलं नाही। सध्या कामगारांच्या काय व्यथा आहेत? अगदी बरोबर रेणुका, मी वडाळा इथल्या बस डेपो वसाहतीमध्ये आहेत। या वसाहतीमध्ये सर्व बेस्ट कर्मचारी राहतात। सलग 9वा दिवस आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा। मुंबईकरांना जसा त्रास सहन करावा लागतो तसंच या बेस्ट कर्मचाऱ्यांना देखील खूप त्रास सहन करावा लागतोय। सर्व बेस्ट कर्मचारी आहेत, त्यांची काय न्याय मागण्या आहेत ते आपण जाणून घेतलेल्या आहेत। पण आता 9वा दिवस आहे, 9व्या दिवशी त्यांची काय प्रति आपण थेट त्यांच्याकडे जाणून घ्या। आजचा 9वा दिवस आहे। कोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये चर्चा सुरू आहे। कामगार संघटनाचे नेते असतील, आपले वकील असतील, बेस्ट प्रशासनाचे वकील, चर्चेवर तोडगा आज निघेल का? काय वाटतं, आज तरी मार्ग निघेल? ॲक्च्युली काल जे त्रिसदस्यांनी जे रिपोर्ट पुटअप केला होता त्याच्यामध्ये एक सिंगल वाक्यामध्ये अगर जर सांगायचं असेल ते कामगारांचं मृत्यूपत्र आहे असं सांगण्यात काल आमच्या नेत्याने सांगून गेलेलं आहे। इकडे या जे त्रिसदस्यासमोर आमची 3 मागण्या आहेत, प्रमुखाने जे 3 मागण्या होत्या ते कुठेही ते लोकांनी त्याच्यावर चर्चा केली आणि त्याच्यावर रिपोर्ट पुटअप केलेला नाहीये। त्या जे मागण्या होत्या त्याच्यावर आता युक्तिवाद चालू आहे। बेस्ट प्रशासनाने जे एक पाऊल पुढे टाकलं, म्हणजे काही फक्त ज्युनियर कामगारांचा जे 20 ग्रेड जे खाली घेतला होता त्याच्यामध्ये फक्त 10 स्टेप्स पुढे घ्यायचा असं मान्य केलेलं आहे। पण त्यांनी काही होणार नाही। त्याच्याबरोबर BMCचे जे वकील होता त्यांनी असं सांगितलं की आम्ही प्रपोजल पुढे पाठवतात, पण त्या प्रपोजल बरोबर ते लोकांनी जे इकॉनॉमी मेजर्स आहेत त्या इकॉनॉमी मेजर्समध्ये लोकांचे पगार कसं कमी होईल हे सुद्धा ते लोकांनी टाकलेलं आहे। याचा अर्थ येणाऱ्या 4 वर्षात BSC कसं संपवायचे एकमेव यांचं डाव चाललेलं आहे। तरी सुद्धा त्यांच्या अजूनही जे बेस्ट मॅनेजमेंट आणि BMC हे विलनीकरांचं कुठेही एक पण वाक्य लिहून दिलेलं नाहीये। आमचे नेते तिथे कोर्टात उभे आहे, आता युक्तिवाद चालू आहे। थोड्या वेळात आम्हाला असं वाटतंय की जज याच्यावर काहीतरी योग्य निर्णय देणार। तुम्हाला वाटतं की आपले बेस्ट प्रशासन असेल किंवा कामगार संघटनाचे जे वकील यांच्यामध्ये जो युक्तिवाद सुरू आहे, जे काही तडजोडीच्या बोलणी सुरू आहेत, 9 दिवस झालेत, आज तरी तोडगा निघेल किंवा जे काही मार्ग निघेल किंवा मध्यस्थामार्फत जे मार्ग काढण्याचं चालू आहे, विचारधीन सुरू आहे, तो तुम्हाला सर्व कामगारांना मान्य होतोय का? चांगला तोडगा निघाल तर आम्हाला बरंच वाटेल की आम्हाला कुठे काय वाढवायचं नाहीच आहे ते काही लफडी, पण योग्य निर्णय द्यावा जज साहेबांनी आमच्या बाजूने, एवढीच आमची अपेक्षा आहे। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण तेच वाटतं की लवकर तोडगा काढावा
आणि जे इकडचे नागरिक आहेत त्यांना पण सुविधा लवकर मिळावी अशी आमची इच्छा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आज आम्हाला न्यायालयाशिवाय काही पर्याय राहिलेला नाही. आम्हाला जसं वाटते न्यायालयात आमच्या बाजूनी फैसला देईल आणि आम्ही उद्यापासून कामावर रुजू होऊ अशी आम्हाला आशा वाटते. तुम्हाला वाटतं मी मुंबईच्या जनतेला आवाहन करू शकतो की आमची व्यथा ही सर्वांसमोर आली पाहिजे. जोपर्यंत आमची ही व्यथा सगळ्यांना कळणार नाही तोपर्यंत हा आमचा लढा सुरूच राहणार आहे. लढा सुरूच राहील. तुम्ही सर्वजण मान्य आहेत की काहीतरी तडजोड निघावाने आजच संप मिटावा अशी सगळ्यांची इच्छा आहे का? आमची तर इच्छा हेच आहे की न्यायाधीशने चांगला कामगारांच्या बाजूने द्यावे आणि मेन म्हणजे दुर्दैवाची गोष्ट ही आहे पूर्ण जगभरात पब्लिक ट्रान्सपोर्टला सगळे सबसिडी देऊन चालवण्यात येत असताना मुंबईतच फक्त हे संपवायचं मागे पब्लिक ट्रान्सपोर्ट. आज तुम्ही बघायला गेले की बघा ट्रॅफिक किती जामा होतात आणि गाड्या एक चालताना किती त्रास आहे लोकांना. फक्त जजने निर्णय देताना आमच्या कामगारांबरोबर जे मुंबईच्या जनतेचा पण विचार करून चांगल्या पद्धतीने BST जगवायचे प्रयत्न केले पाहिजे हेच आमची इच्छा आहे. तर आपण बघतो रेणुका BST जगली पाहिजे. सर्वसामान्य मुंबईकरांना जो त्रास होतोय तसा त्रास या बेस्ट कर्मचाऱ्यांना देखील होतो आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्या काही न्याय मागण्या आहेत त्या हायकोर्टाने मान्य करून त्यांना दिलासा द्यावा जेणेकरून मुंबईकरांना देखील दिलासा मिळेल अशी या सर्वांची अपेक्षा आहे. निश्चितच धन्यवाद उदय. या सगळ्या प्रतिक्रिया आपण बघतोय मुंबईकरांपर्यंत निश्चितच पोहोचतात आणि एकीकडे हायकोर्टात देखील सुनावणी सुरू आहे. बघूया त्या 9व्या दिवशी तरी या सगळ्यावर तोडगा निघतोय का.